आवश्यकता। मैं सबको आह्वान करता हूँ कि मदत कोण देणार? मदत कोण? मोबाईल एक जण कॅमेरामॅन कोण देणार? अबे मी धक्केल सर सर तिथेच थांबा ना सर, तिथेच थांबा। खरं तर देवेंद्र भाऊ, बोट, बोट. फडणवीस सुरुवातीपासून राहिलेले दिग्गज नेते हे नितीन गडकरी हे आहेत आणि नागपूरमध्ये नितीन गडकरींनी सुद्धा आपला मतदानाचा हक्क हा बजावलेला आहे। यंदा सुद्धा देवेंद्र फडणवीस यांच्या प्रचार रॅलीमध्ये नितीन गडकरी हे प्रमुख स्थानी असल्याचं आपण बघितलं होतं। अगदीच या ठिकाणी देवेंद्र फडणवीस त्यांच्या मातोश्री आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी मतदान केलेलं आहे आणि या ठिकाणी बोटावरची शाही दाखवताना देवेंद्र फडणवीस यांचा हा परिवार आपल्याला पाहायला मिळतोय। सगळ्यांनी मतदान करा असं आवाहन फडणवीस परिवारातर्फे केलं जात आहे। फडणवीस यांच्यासाठी ही निवडणूक खरी तर अतिशय प्रतिष्ठेची आहे। महायुतीला जिंकवून देणं फडणवीसांसाठी अतिशय महत्वाचं आहे आणि त्यांची यामध्ये अतिशय प्रमुख भूमिका राहिलेली आहे। सुरुवातीपासूनच प्रचार सभांमधून त्यांनी या संदर्भातलं वक्तव्य केलं होतं आणि महायुती सरकारला विजय करण्यासाठी आतापर्यंत अनेक जे प्लॅन्स आहेत, रणनीती आहे फडणवीसांनी आजमावली। त्यामध्ये लाडकी बहीण योजना असू देत किंवा इतर काही महत्त्वाचे मुद्दे असू देत। महत्त्वाचं म्हणजे मराठा आरक्षणाचा हा जो मुद्दा आहे तो या विधानसभा निवडणुकांमध्ये प्रचंड गाजणार आहे आणि या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून जरांगेंनी सुद्धा फडणवीसांवर लक्ष केलेलं होतं। त्यामुळे काहीशी नकारात्मक भावना मराठा समाजाच्या मनामध्ये या ठिकाणी देवेंद्र फडणवीसांबाबत आलेली आहे। त्यामुळे याचा कसा परिणाम आता विधानसभेमध्ये पाहायला मिळतोय ते पाहणं अतिशय औत्सुक्याचं ठरणार आहे, कारण जरांगेंनी तुम्हाला